हा फायदा आहे वाईड अँगलचा. ओके, नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आजपासून मी असं थोडासा विचार केला, आपल्या जे जुनं चॅनल आहे त्याच्यावरती बरेच दिवस झाले आपण काही टाकलं नाही, आणि माझ्या डोक्यात आलं की आपण एक 30 दिवसाचं व्लॉगिंगचं एक चॅलेंज घेऊया. म्हणजे कसं, या 30 दिवसामध्ये मी एडिट करून व्हिडिओ टाकणार डेली. आणि म्हणजे थोडं हार्ड आहे ॲक्च्युली, बट ट्राय करूयात आपण. आणि त्यातलाच आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं झालं, आपण एक नवीन चॅनल उघडलेलं आहे. कदाचित तुम्हाला ते माहिती असेल, बऱ्याचशापैकी जे लोक मला ऑलरेडी पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती. नवीन एक उघडलेलं मराठी चॅनल आहे ज्याच्यावरती आपण कॉन्टेंट क्रिएट करतोय, आणि तो आपल्या जनरल मराठी लँग्वेजमध्येच आहे. तर तो साईड बाय साईड चालू आहे. त्याचे आम्ही आत्ता 2-3 शूट केले, आणि तो पण ग्रोथमध्ये आहे. त्याच्यावरती अपलोड तर एकच झालेलं आहे ॲक्च्युली, बट नेक्स्ट 2 जे व्हिडिओज आहेत ते या वीकमध्ये एक येईल आणि पुढच्या वीकमध्ये. आणि मला असं वाटलं की यार आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या चॅनल थिंक मॅडला सुरुवात केली पाहिजे टाकायला. आणि जैसे होगा देखा जाएगा, मतलब हिंदी में भी कुछ कंटेंट करेंगे, मराठी में भी करेंगे, और जसं 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 वाटेल तसं तसं करूयात यार. म्हणजे फ्लो जसा होईल तसा, काय युजली सोपं पडत आहे त्यावर बघू. आणि तर हेच आहे अपडेट आजचं. आणि आजचं असं झालं की माझ्याकडं, म्हणजे आम्ही त्याचं शूट करायलाच गेलो होतो. म्हणजे हा कॅमेरा जो आता मी त्याच्यामध्ये करतोय Z30, तो अनिकेतकडेच होता. आणि मला वाटलं यार घेऊन येऊ आपण, आज सुरू केलं तर ट्राय करू आज काहीतरी करण्याचं. कारण शूट कसं मी विचार केला की जास्त करायला वेळ लागणार नाही, एडिटमध्ये पण आपण जास्त एफर्ट घेणार नाही. तर जेवढे एफर्ट आपण ट्राय करू कमी घेण्याचे, तेवढे आपल्याला अपलोडला बरं पडेल. या हिशोबाने मी म्हटलं की आपण चालू करूयात. आणि नेक्स्ट 30 दिवस, म्हणजे आज तारीख आहे बघा, तुम्हाला सांगतो, आज 1 तारीख, 1/8. तर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत 30 तारखेपर्यंत आपण कॉन्टेंट क्रिएट करूयात, म्हणजे टाकूयात. आणि मी ट्राय करीन ब्लॉग करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि कसं होतं माहिती आहे का, मी नॉर्मली लोकांचं बघितलं ॲक्च्युली की ते काय करतात, ब्लॉग बनवतात पण तो रोज म्हणजे असं सांगण्यासारखं काही नसतं ना आपल्या लाईफमध्ये. मग जनरलच गप्पा मारत आपण बऱ्यापैकी, जे आपल्याला असं वाटतं की बाबा त्या केल्या पाहिजेत, करू शकतो. तर तसं करूयात. आणि व्लॉगची लेंथचं सांगू का, आता ते काय फिक्स नाही बरं का. कसं होतं, एका दिवशी असं असू शकतं की बाबा माझ्याकडे सांगायला काहीतरी आहे, आणि एका दिवशी असं असेल की त्या दिवशी काही सांगायलाच नाही, तर मग काय टाकणार ना. मग तरी पण असं समजा की एक 10 मिनिटाचा मॅक्स ॲव्हरेज व्हिडिओ राहील आपला, असं आपण करण्याचा ट्राय करूयात. आणि म्हणजे थोडक्यात चालू करण्यामागे हेतू असा की मागं मी ब्लॉगिंग जी केली होती या चॅनलवरती, ती एक लर्निंग पर्पजमध्ये होतं असं समजा. पण आता मी बघतोय ना की यात कन्सिस्टन्सी लागते. यूट्यूबचं जे सेक्टर आहे ना, यात मला एक गोष्ट समजली की करायला तर सगळेच करू शकतात, अवघड पण काही नाही आहे, माहिती सगळ्यांना पण असतं, पण यात एफर्ट लय लागतात. म्हणजे सगळ्यांना वाटतं की इझी काम आहे, की यातल्या कॅमेऱ्यानं बोललो आपण, पण इझी नाही येते ॲक्च्युली. थोडंसं त्यात कन्सिस्टन्सीचाच गेम आहे. म्हणजे आणि कन्सिस्टन्सी कधी येते, तुम्हाला रोज व्हिडिओ अपलोड म्हणजे शूट करायचा, एडिट करायचा, अपलोड करायचा, चेक करायचा, बरंच लफडे आहेत. म्हणून मी म्हटलं की यार आपण एक परत एकदा स्टार्ट करून एक 30 दिवसाचं चॅलेंज घेऊया. आता चॅलेंजमध्ये कसं होतं की बाबा रोज टाकावं लागणार आहे, मग ते बर्डन असते की बाबा आपण म्हटलो आता चॅलेंज घेतले आपण, तर मग 30 दिवस आपण टाकून बघूयात कसं एक रिस्पॉन्स येतो काय. आणि त्या 30 दिवसामध्ये असं काही नवीन घडणार नाही आहे, बट तरी आपल्याला जर जमायला लागलं की बाबा या 30 दिवसामध्ये आपण काहीतरी नवीन कंटेंट क्रिएट करायला लागलो, ओव्हरऑल माहिती व्हायला लागलं, तर करू शकतो आपण, बरोबर. तर ओके, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. आणि असं समजा की हा आपलाच पहिलाच व्लॉग आहे, आणि उद्यापासून थोडी ग्रोथ करण्याचा प्रयत्न करू. पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाचं, व्लॉगिंग म्हणजे असं माझ्या डे लाईफमधलं जे काहीतरी घडतंय त्याबद्दलच मी सांगणार आहे नॉर्मली. आणि पण आपलं जे मेन चॅनल आहे, जे म्हणजे आपलं मराठी रिजनल चॅनल आहे, विषयांतर म्हणून,
ते तुम्ही बघायला चेकआउट करायला विसरू नका, कारण त्याच्यावरती ना वेगवेगळ्या विषयांवरती भरपूर चर्चा होते आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ते तुम्ही चेकआउट करायला पाहिजे. पॉडकास्टिंग चॅनल आहे ते, ज्याच्यावर तुम्ही वेळ असेल त्यावेळेस निवांत बसून ते व्हिडिओज बघा. आता एकच पडलेला आहे, बट या वीकमध्ये, नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळतील. नॉलेजेबल कंटेंट आहे तो ऐकायला मिळेल आणि बघू मग तुमचा रिस्पॉन्स कसा येतो. ओके, चला तर बाय बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, विषयांतर चॅनलवर. ओके, बाय बाय.